मंडळी नमस्कार. हा व्हिडिओ करायच्या आधी सहज 4 ओळी माझ्या वाचनात आल्या की पाखरांना ठाऊक असतं बाजारामध्ये स्वतःचा गळा विकून खरं गाणं कधी गाता येत नाही आणि सोन्याच्या पिंजऱ्याला स्वतःचे पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही. म्हणजे गळा विकला तर गाणं गाताच येणार नाही मुळात, हे आपल्याला माहित आहे. आणि पंखच विकले, स्वतःकडे पंख नसले तर मग कुठंच आभाळ नव्हे कुठेही आपल्याला जाता येणार नाही. म्हणजे अकबराला एकदा जेवण करत असताना वांग्याची भाजी प्रचंड आवडली, त्यानं वांग्याचं कौतुक केलं, खुश झाला. बाजूला बिरबल उभा होता. बिरबल अकबराला सांगत होता की वांग खाण्याचे 10 फायदे कसे आहेत. दुसऱ्या दिवशी आचार्य खूप खुश झाला. आचार्यानं परत वांग्याचं भरीत केलं. अकबरानं वांग्याचं परत एकदा त्या कौतुक केलं. मग बाजूला बिरबल उभा होता. बिरबलानं वांग खाण्याचे आणखी 10 फायदे सांगितले. तिसऱ्या दिवशी आचार्य आणखी खुश झाला. त्यानं परत वांग्याचंच कालवण केलं. यावेळी मात्र अकबर फार वैतागला, चिडला. म्हटला रोज उठ सूट काय वांग वांग लावले, दुसरी काय भाजी आहे का नाही. त्यावेळी बाजूला बिरबल उभा होता आणि बिरबलानं वांग खाण्याची 20 तोटे सांगितले. यावेळी अकबर त्या आचार्यावर नाही चिडला, बिरबलावर चिडला. बिरबलाला अकबर म्हटला, अरे बाबा 2 दिवस झालं तू वांग खाण्याचे फायदे सलगपणे सांगतोयस आणि आज वांग खाण्याचे 20 तोटे सांगितलेस, असं का. त्यावेळी बिरबलाचं एक वाक्य असं आहे. बिरबल त्याला म्हटला, हो मी तुमचा गुलाम आहे, त्या वांग्याचा नाही. महाराष्ट्रामध्ये नेमकं आता असं चित्र आहे. आपण ज्याचं गुलाम झालोय त्याच्या दावणीला आपली स्वतःची बुद्धी बांधायची, त्या पक्षाच्या त्या संघटनेच्या दावणीला आपली वैचारिक भूमिका बासनात गुंडाळून ठेवून आपली बुद्धी तिकडे बांधायची. त्याला वाटेल तसं त्याच्या मर्जी खातर आपण कसंही बोलायचं. आता नेमकं हे सुरू आहे. महाराष्ट्रामधल्या त्या वक्त्यांची यादी खरं तर मी आज आपल्याला देणार आहे. या लोकांनी आपला मासवेस कसा संपवलाय. पूर्वी त्यांना ऐकणारा श्रोता किती भावनिकपणे ऐकत होता, त्यांचं म्हणजे किती तार्किकपणे त्यांना ऐकत होता. आज तो श्रोता पूर्णपणे दुखावला गेलाय. त्यातल्या पहिल्या वक्त्या आहेत, खरं तर महाराष्ट्र प्रचंड गाजवला त्यांनी, सुषमा अंधारे. आता तुम्हाला विशेष वाटेल की सुषमा अंधारे बद्दल हा असं का सांगतोय. तुम्हाला कदाचित म्हणजे महाराष्ट्राला सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये आल्यानंतरच माहीत झाले असतील. पण मी सुषमा अंधारेंची 2014, 15, 16 या काळामध्ये भाषणं युट्यूबवरती ऐकलेली आहेत. त्यांना ऐकणारा एक मोठा श्रोतावर्ग होता आणि त्यांची मूळची भूमिका ही फुले शाहू आंबेडकरवादी अशी भूमिका होती. आजही कदाचित असेल भूमिका, पण ती कृतीमध्ये मात्र त्यांच्या दिसत नाही. ती तशी भूमिका पूर्वी असताना त्यांना ऐकणारा एक श्रोता वर्ग फार मोठा होता. पण सुषमा अंधारेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मग शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचे जुने व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले. जुना एक त्यांचा संविधानावरचं व्हिडिओ आहे, मोठं व्याख्यान आहे. त्यातल्या संविधानातल्या 18व्या कलमाचं स्पष्टीकरण देताना ते असं म्हटलं होतं की इथून पुढे घराणेशाही अजिबात चालणार नाही. आणि मग घराणेशाहीचा ठाकरेंच्यावर केलेला जो आरोप होता, ती टीका होती, ते आता महाराष्ट्रभर खरं तर तुडुंबपणे व्हायरल होते. आणि आज त्याच ठाकरे गटात सुषमा अंधारे काम करतायत. जुने बरेच असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मग ते देवदेवतांच्या संदर्भात असतील आणि कुठल्या प्रतीकांच्या संदर्भात असतील. सुषमा अंधारेंना भले त्याचा त्रास होतोय आणि जुना त्यांचा श्रोता वर्ग दुखावला गेला. मी डाव्या उजव्या दोन्ही वक्त्यांबद्दल तुम्हाला सांगणार आहे बरं का. आज शिवसेनेमध्ये गेल्यात, पण सुषमा अंधारेंनी कधीतरी ठाकरे गट सोडून बघावं. आज त्यांच्या पाठीमागं कोण येतंय का बघा. माझ्या माहितीने फारशी लोक येणार नाहीत, अशी परिस्थिती आता सुषमा अंधारेंच्या बाबतीत आहे. दुसरे वक्ते आहेत अमोल मेटकरी. हे सुद्धा फुले शाहू आंबेडकरवादी अशी भूमिका मांडत होते. संभाजी ब्रिगेडमधली त्यांची भाषणे मी युट्यूबवरतीच ऐकलेली आहेत. कधी काळी संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवर उभा राहून शरद पवारांवर त्यांनी टीका केलेली आहे, अजित पवारांवर टीका केलेली आहेत. पण एका व्याख्यानामध्ये अजित पवारांनी त्यांना शब्द दिला की अमोल मी तुला आमदारकी देणार. त्या आमदारकीसाठी अजित पवारांना ते बारामतीला पुण्यामध्ये जाऊन भेटले. मग राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये ते फिरले. त्यातली त्यांची भाषणं प्रचंड व्हायरल झाली. आणि अमोल मेटकरींना जो शब्द दिला होता अजित पवारांनी की तुला मी कसल्याही परिस्थितीत आमदारकी देणार, तो शब्द अजित पवारांनी अक्षरशः त्यांच्या स्वभावाप्रमाणे पाळला. आमदारकी मिळाली सुद्धा. एक प्रचंड मोठी मुलाखत आम्ही एबीपी माझावर त्यांची ऐकली, यशोगाथा आम्हाला ऐकायला मिळाली. पण आता अमोल मेटकरींची अवस्था काय. त्यांच्या स्वप्नातही कधी आलं नसेल की अजित पवार आपला गट भाजपच्या दावणीला नेऊन बांधतील. आज भाजपसोबत ते सत्तेत आहेत. अमोल मेटकरींना मूळच्या भूमिका आता भाषणात गुंडाळून ठेवाव्या लागल्यात. त्यांना त्यांची मूळची वैचारिक भूमिका मांडता येत नाही. मुस्कटदाबी सुरू झालेली आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांचा सुरू झालेला आहे. आणि अमोल मेटकरी आता कुठे दिसत नाहीत, म्हणजे डिबेटला दिसत नाहीत. अगदी अजित पवार गटाचे आमदार म्हणून ते कुठं भूमिका मांडायला स्टेजवरती सुद्धा येत नाहीत, व्याख्यान करत नाहीत. अशी त्यांची मुस्कटदाबी झालेली आहे. मुळात त्यांचा मूळचा श्रोता वर्ग दुखावला गेला आणि आता ते अजित पवार गटात आहेत. त्यांनी अजित पवार गट एकदा सोडून बघावं. त्यांच्या पाठीमागे किती कार्यकर्ते राहत आहेत हाही खरं तर संशयाचा विषय आहे. तिसरे एक वक्ते आहेत, महाराष्ट्र गाजवला बरं का त्यांनी. म्हणजे आता अँड्रॉइडच्या मोबाईलवर भले आपण सगळे व्हिडिओ करतोय बघतोय, हाही माझा व्हिडिओ तुम्ही अँड्रॉइडच्या मोबाईलवरती बघताय. पण कधी काळी साधे हँडसेटचे मोबाईल होते, म्हणजे आपल्या भाषेत बटनाचे मोबाईल होते. त्या हँडसेटच्या मोबाईलवरती प्रचंड व्हायरल झाले होते त्यांचे व्याख्यानाचे ऑडिओ.
प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ज्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला त्याच वेळी संस्कृती नावाचा एक दिवाळी विशेषांक निघायचा. त्याच्यामध्ये बानुगडे पाटलांचा लेख छापून आला होता. मी तो लेख वाचला. त्याच्या खाली बानुगडे पाटलांचा मोबाईल नंबर होता. मी तात्काळ त्यांना फोन केला आणि विचारलं, सर मी तुमचा श्रोता आहे, मला तुमची भाषणं फार आवडतात, पण मला एक सांगा तुम्ही शिवसेनेमध्ये का प्रवेश केलात, तुम्ही राजकारणात का गेलात? त्यावेळी बानुगडे पाटलांचं उत्तर असं होतं की शिवसेनेची भूमिका ही शिवरायांच्या विचारांशी जवळीक साधणारी भूमिका आहे, त्यामुळे मी शिवसेनेत गेलो. भले ठीक आहे, त्यांनी काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं असेल, उत्तर दिलं असेल, पण आज शिवसेनेमध्ये त्यांची परिस्थिती काय आहे? 2014-15ला शिवसेनेच्या त्या दसरा मेळाव्यात त्यांचं भाषण दिसलं, गाजलं सुद्धा, पण त्याच्यानंतर आता अगदी अलीकडे बघितलं तर काही दसरा मेळाव्यांमध्ये त्यांना बोलायला मिळत नाही, काही दसरा मेळाव्यांमध्ये बोलायला मिळतं, टीव्हीला लाईव्ह डिबेट शो मध्ये ते येत नाहीत, शिवाय ते भाजपवरती म्हणजे सत्तेतल्या पार्टीवरती टीका करत नाहीत. का तर त्यांना भीती वाटत असावी की आपल्या व्याख्यानांच्या कार्यक्रमावर परिणाम होईल. मुळात झालाही परिणाम. पूर्वीपेक्षा त्यांचे कार्यक्रम घसरत आहेत. त्याला कारणही असं असावं की नवीन वक्त्यांचा आता पेव फुटले, नवीन वक्ते महाराष्ट्रभर येत आहेत, लोकांना नवीन विचारांची, नवीन चेहऱ्यांची सवय असते. भले ठीक आहे, पण बानुगडे पाटलांचं ते पूर्वीचं वाचन तेवढ्या ताकदीनं तेवढ्या सामर्थ्यानं आज बघायला मिळत नाही. कार्यक्रमांची घसरण कदाचित ते राजकारणात आहेत म्हणूनही दिसत नाही, म्हणजे ती घसरण त्यामुळेही कदाचित झालेली आहे. मला असं वाटतं बानुगडे पाटलांच्या बाबतीत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं एक मोठं संघटन जर त्यांनी महाराष्ट्रामध्ये उभा करायचं ठरवलं असतं ना, तर एक फार मोठं संघटन उभं राहिलं असतं बानुगडे पाटलांच्या पाठीमागं. पण त्यांना ते जमलं नाही, त्यांना ते करायची इच्छा झाली नाही. आणि शेवटचे वक्ते तुम्हाला मी सांगतो बांधवांनो, शेवटचे वक्ते आहेत सदाभाऊ खोत. त्यांना मी खरं तर बऱ्याचदा समोरून सुद्धा ऐकलं होतं. महाराष्ट्राला ते आमदार झाल्यानंतर कळले असतील, पण मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतली त्यांची भाषणं कित्येकदा ऐकलेली आहेत, कित्येकदा ऐकले. अगदी गावरान पद्धतीनं मांडणी, गावढळ पद्धतीचे शब्द, शेतकऱ्याचं दुःख अगदी विनोदी पद्धतीनं सांगायचं आणि समोर बसलेल्या सगळ्या शेतकरी भावांना ते पटायचं अक्षरशः की खरंच भाऊ आपलं नेमकं दुःख न मांडतायत, नेमकी व्यथा मांडतायत आणि प्रस्थापितांचे परफेक्ट वाभाडे काढतायत. पण सदाभाऊ खोत हे आमदार झाले. कसे झाले तर स्वाभिमानीनं भाजपसोबत युती केली होती, त्यांना आमदारकी मिळाली आणि आमदारकी मिळाल्यानंतर स्वाभिमानीच्या काही अटी शर्ती भाजपनं पूर्ण केल्या नाहीत असं राजू शेट्टीने आरोप केला. मग स्वाभिमानीनं बाहेर पडायचं असं ठरलं. त्यावेळी रविकांत तुपकर स्वाभिमानीचेच कार्यकर्ते, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष होते, राज्यमंत्री पदाचा दर्जा होता, ते बाहेर पडले, त्यांनी राजीनामा दिला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यातले ताईट ठरले रविकांत तुपकर. पण सदाभाऊ खोत यांना असं वाटलं कधी नव्हे ते आत्ता आमदारकी मिळाली, 30 वर्ष आपण चळवळ केली रस्त्यावरची आणि केसेस अंगावर घेतल्या, आमदारकी मिळाली तर सोडा कशाला, म्हणून त्यांनी सोडली नाही. स्वाभिमानी दुखावली, स्वाभिमानीनं सदाभाऊ खोत यांच्यापासून फारकत घेतली. आज सदाभाऊ खोत यांची परिस्थिती काय बघा. सदाभाऊ खोत हे आमदार आहेत असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीने सध्या ते महाराष्ट्रात वावरत आहेत. कुणीही सांगेल, मीच नव्हे, महाराष्ट्रातला कुठलाही गाव खेड्यातला माणूस तुम्हाला सांगेल की सदाभाऊ खोत यांची आज परिस्थिती काय, त्यांचा आज स्टेटस काय. म्हणजे हे सगळं झालं कशामुळे? हे 4 वक्ते जे प्रातिनिधिक आहेत. अजून महाराष्ट्रात असे अनेक नवीन वक्ते आहेत की जे वक्ते असे कुठल्या तरी राजकीय पक्षात संघटनेत जाऊ पाहतायत, काहीतरी पद पदरात पाडू पाहतायत, त्यांना आमदारकीचे डोहाळे लागलेले आहेत. हे एक लक्षात ठेवा, वक्तृत्व ही फार जबाबदारीचं क्षेत्र आहे बरं का. महाराष्ट्राची जबाबदारी येणाऱ्या काळात प्रचंड अभ्यासू प्रभावी वक्त्यांच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे तुम्ही बेजबाबदार वागणं हे वाईट आहे, फार वाईट आहे, चुकीचं आहे. एक करावं लागेल की आम्हाला आमच्या वैचारिक भूमिका बासनात गुंडाळून ठेवून कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दावणीला बुद्धी बांधणं हे चुकीचं आहे, हे कळणं फार महत्वाचं आहे. आमचा श्रोता किंवा जो आम्ही सुधारलेला प्रबोधन केलेला वर्ग आहे तो आमच्यापासून फारकत घेणारा ठरला नाही पाहिजे. बस एवढं कळलं तरी खूप पुरेसं झालं. बांधवांनो, आजच्या या वक्त्यांच्या अनुषंगाने केलेल्या व्हिडिओबद्दल, या माहितीबद्दल आपल्याला काय वाटतं? आपलं मत मात्र मला कमेंट थ्रू कळवायला अजिबात विसरू नका. मनापासून धन्यवाद.